ओल्ड भंडारा मार्गाच्या बांधकामात होत असलेल्या दिरंगाईवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी देशभरात रस्ते बांधतोय, मात्र माझ्याच शहरात एकही रस्ता बांधू शकत नसल्याचं ते म्हणाले आहेत। शहरात सुरू असलेल्या विविध कामांचा शनिवारी त्यांनी मनपा मुख्यालयात आढावा घेतला। एवढंच नाही तर रस्ते बांधकामात उद्भवणाऱ्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देशही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले। उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत। या विकास कामांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत। या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी शनिवारी नागपुरात महानगरपालिकेच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली। या बैठकीत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, एनआयडीचे अध्यक्ष संजय मीना, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे एमडी डॉक्टर ब्रिजेश दीक्षित, आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। ओल्ड भंडारा रोडच्या बांधकामावर या बैठकीत प्राधान्याने चर्चा झाली। या बांधकामातील विलंब आणि अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। हे काम गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित आहे। या काळात 5 जिल्हाधिकारी आणि 7 मनपा आयुक्त बदलले, मात्र हा रस्ता काही बांधता आला नाही। आता या रस्त्याच्या बांधकामात झालेल्या विलंबामुळे ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवावं लागेल, असं गडकरी म्हणाले। मी देशभरात रस्ते बांधतोय, मात्र माझ्याच शहरात अद्याप एकही रस्ता बांधू शकलो नसल्याचं ते म्हणाले। रस्ते बांधकामातील अडथळे लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले।